नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. नमस्कार. मालेगाव शहरात आचार्य परमपूज्य पंडितजी राजकुमारजी शर्मा यांच्या दिव्यत्वातून राष्ट्ररक्षा महायज्ञ हा कार्यक्रम यशस्वी कंपाऊंड सटाणा रोड सटाणा नाका येथे संपन्न होणार. या कार्यक्रमाची विशेषता सांगायचे झालं तर मी शब्दात फार काही या ठिकाणी आपल्याला सांगू शकणार नाही. मात्र आचार्य पंडित राजकुमारजी शर्मा किंवा पंडित राजकुमारजी शर्मा हे जर आपण YouTube किंवा फेसबुकला जाऊन जर आपण चेक केलं तर निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी त्यांच्याबद्दलची, त्यांच्या सिद्धीबद्दलची सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल. पण याचबरोबर ज्यावेळेस गुरुदेवांबद्दल मला माहिती मिळाली आणि कुठेतरी माझ्या त्यांचं सगळं माहिती बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर, त्यांची महती ऐकल्यानंतर एक जिज्ञासा मनामध्ये उत्पन्न झाली आणि त्यांचा भेट घेण्याचा निर्णय केला. योगायोगाने महाराष्ट्रातच शनी शिंगणापूर येथे महाराजांशी भेटीचा योग घडून आला. शहराबद्दल मालेगाव शहराला कोण ओळखत नाही असं या भारतात कोणी नसेल. तसं महाराजांनी ज्या पद्धतीने बाहेर माहिती आहे त्याच पद्धतीने महाराजांनी मालेगाव शहर हे माहिती होतं. त्याच्यामुळे त्यांनी आणि मी काही जे विचार त्यांच्या समोर मांडलेत की आमच्या मालेगावला येऊन तुम्ही कार्यक्रम करणं का आवश्यक आहे, तर त्यांना मी सांगितलं की आमचं मालेगाव मोसम नदीच्या माध्यमातून दोघं ठिकाणी म्हणजे दोन पद्धतीने ते विभाजित झालेलं आहे. आणि एका बाजूला गायी कापल्या जातात आणि एका बाजूला गायीचं पूजन केलं जातं. कापणाऱ्यांची संख्या जास्त आहे, पूजन करणाऱ्यांची संख्या कमी आहे. तर आपण येऊन पुण्याची बाजू या ठिकाणी मालेगाव शहरामध्ये येऊन वाढवावी अशी विनंती मी त्यांना केली. त्यांनी माझ्या विनंतीला या ठिकाणी म्हणजे सन्मान दिला. आणि 18 मे ते 24 मे खरं जर बघितलं तर हा कार्यक्रम आपल्याला दिवाळीनंतर मिळणार होता. मात्र 18 मे ते 24 मे ह्या ज्या तारखा आहेत ज्या आपल्याला मालेगावकरांना मिळालेली आहे, तर ह्या तारखा या सियाटल म्हणजे USA मध्ये, अमेरिकेमध्ये या ठरलेल्या तारखा होत्या. परंतु जसे युद्धाचे अनेक फायदे आहेत, अनेक तोटे आहेत, तर मालेगावकरांना हा एक अध्यात्माच्या किंवा धार्मिक भावनेतून जर विचार केला तर या युद्धाचा हा सगळ्यात मोठा फायदा जर काही झालेला असेल तर महाराजांच्या 18 ते 24 मे या तारखा सियाटलच्या कॅन्सल होऊन या आपल्या मालेगावकरांना मिळालेली. तर याचा निश्चितपणे सर्व मालेगावकरांनी लाभ घ्यावा. या ठिकाणी गेल्या 10-12 दिवसापासून नियोजनाच्या अनेक बैठका या ठिकाणी चाललेल्या आहेत. यशस्वी कंपाऊंड सटाणा रोडवर हा कार्यक्रम संपन्न होणार. कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही असं बारीक सारीक नियोजन या ठिकाणी चाललेलं आहे. मा बगलामुखी अनुष्ठान सेवा समिती व एकता मंडळ सटाणाकाच्या माध्यमातून सगळं कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी असंख्य हात या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. आणि आता प्रतीक्षा आहे फक्त आपल्या आगमनाची आणि या कार्यक्रमाचा लाभ घेण्याची. तर त्याबाबत आज या मालेगाव शहरामध्ये जो सद्गुरू आश्रम आहे टोंग राजस्थान येथील, तिथली सगळी महाराजांची म्हणजे गुरुदेव राजकुमारजी शर्मा यांचे सुयसहाय्यक व त्या आश्रमाची संपूर्ण व्यवस्था बघणारे असे विष्णूजी साऊ आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. आज सकाळपासून आमचा संपूर्ण दौरा या ठिकाणी पार पडलेला आहे.
गुरुजींची राहण्याची व्यवस्था, त्याचबरोबर ज्या ठिकाणी पेंडॉल येणार आहे पेंडॉलमध्ये यज्ञकुंड कुठं असतील का असतील या सगळ्या व्यवस्था, त्याचबरोबर महाराजांबरोबर राजस्थानहून 50 पंडित या ठिकाणी येणार आहेत त्यांची व्यवस्था आणि इतर सगळ्या व्यवस्थांची आज त्यांनी या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. आणि आता त्यांच्या मनोगतातून त्यांच्या वाणीतून आम्हाला असं कळालं की सगळ्या व्यवस्था त्यांना जवळपास या ठिकाणी पसंत पडलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्यावर या ठिकाणी विश्वास व्यक्त केला आहे की मालेगावातला कार्यक्रम हा धार्मिक आध्यात्मिक तर होईलच पण त्याचबरोबर सुंदर सुद्धा होईल असंही त्यांना या ठिकाणी अपेक्षा त्यांची या ठिकाणी वाढलेली आहे. निश्चितपणे आपण सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत आगळा वेगळा असा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करून आपल्याला बाकी काहीच करायचं नाही, फक्त शारीरिक श्रम घ्यायचे, इतर कुठल्याही गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या नाही आहेत. असंही गुरुदेव जे आहेत सगळ्याच गोष्टी निशुल्क करत असतात, त्याच्यामुळे शुल्क हा विषय या संपूर्ण कार्यक्रमात कुठेही असणार नाही. आणि ज्या काही छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत त्या मी एकटा पार पाडून घेणार आहे, त्याच्यामुळे कोणालाही हा कुठल्याही प्रकारचा भार या ठिकाणी येणार नाही याची नोंद विशेष करून या ठिकाणी घ्यावी. आणि हा कार्यक्रम पूर्णतः धार्मिक हिंदू धर्मासाठी, तसे तर सद्गुरू जे आहेत हे काही कुठलाही धर्म मानत नाही, परंतु पूर्णतः हिंदू धर्मासाठी धार्मिक कार्यक्रम आहे. या ठिकाणी जो हिंदू धर्म या ठिकाणी फॉलो करत असेल मानत असेल असे सगळे लोकांना त्या ठिकाणी येण्यासाठी कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही. याला कुठलाही राजकीय रंग देण्याचा कदाचित माझी प्रतिमा म्हणजे मी एक राजकारणातून पुढे आलेला जरी असलो समाजकारण राजकारणातून तर कदाचित मी मुख्य यजमान असल्या कारणाने मी काही ह्या कार्यक्रमाचा करता धरता नाही, या कार्यक्रमाचा मी मुख्य यजमान आहे. त्याच्या कार्यक्रमाची खर्चाची जबाबदारी फक्त मी स्वीकारलेली आहे. कार्यक्रम करणारी जी संस्था आहे ती आहे बगलामुखी अनुष्ठान सेवा समिती आणि एकता मंडळ सटाण नाका. ते काही दोघं गोष्टी माझ्या मालकीच्या नाही आहेत, त्याच्यामुळे कोणी ते की सुनील गायकवाड या पक्षाचे आहेत आणि ते मुख्य यजमान आहेत, मग आपण या पक्षाचे आहोत, आपण त्या ठिकाणी जायचं का? हिंदू असाल तर तुम्ही निश्चितपणे त्या कार्यक्रमाला येऊ शकतात, अन्यथा बाकीच्यांना आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे इतरांना बचाव तर करणार नाहीत, पण त्यांना जर आमचा धर्म मान्य असेल तर तो कबूल करायला लावून त्या ठिकाणी त्यांना आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहायला सांगू. धन्यवाद. सभी सम्मानित पत्रकार बंधुओं, मीडिया जगत के सभी साथियों एवं सभी शहर के गणमान्य नागरिक और मालेगांव बगलामुखी समिति के अध्यक्ष आदरणीय सुनील जी और सभी वरिष्ठ नागरिकगण और सभी साथियों, आप सभी का हार्दिक अभिनंदन और स्वागत है. 18 मई से 24 मई को मालेगांव की धरा पर बगलामुखी राष्ट्र रक्षा महायज्ञ एवं शिव शक्ति साम्राज्य लक्ष्मी अनुष्ठान का आयोजन पूज्य गुरुदेव पंडित राजकुमार जी शर्मा के सानिध्य में किया जा रहा है. इस यज्ञ में आप सभी लोग सादर आमंत्रित हैं. 18 से 24 में प्रथम दिवस में पूज्य गुरुदेव का आगमन होगा लगभग 2 बजे के लगभग. उससे पहले कलश यात्रा एकता मंडल द्वारा निकाली जाएगी और 2 बजे के लगभग गुरुदेव का आगमन होगा. उसके उपरांत विधिवत पूजा प्रारंभ की जाएगी, जिसमें प्रथम दिवस में माँ बगलामुखी की पूजा, उसके उपरांत शिव शक्ति भगवान भोलेनाथ का अभिषेक, पार्थिव शिव परिवार बनाकर उसका अभिषेक, और उसके उपरांत दिव्य दरबार का गुरुदेव से आग्रह करेंगे कि उस प्रथम दिवस में ही दिव्य दरबार का आयोजन किया जाए. उसके उपरांत मंगल आरती और आप लोगों की भोजन की व्यवस्थाएं रहेगी. इसी क्रम में नित्य ये पूजा का क्रम रहेगा. इसमें आप सब लोग सादर आमंत्रित हैं. सब लोग हवन में आहुतियाँ प्रदान कर सकते हैं. गुरुदेव का ये लक्ष्य रहता है कि सब लोग इससे जुड़े. धार्मिक अनुष्ठान है, इसमें ईश्वर भी है और ईश्वर ही है. इस सिद्धांत के आधार पर गुरुदेव का मार्गदर्शन रहता है और आप सब लोग उसमें उपस्थित रहकर वहाँ की जो ऊर्जा है उसको महसूस करेंगे. वहाँ पर ज्योतिष चर्चा करेंगे,
और जिन लोगों के जो शारीरिक मानसिक रूप से जो कष्ट हैं उनका निवारण हो सके, ऐसी कामना गुरुदेव से करेंगे। पूज्य गुरुदेव के कार्यक्रम वो देश और विदेश में सब जगह संचालित रहते हैं। उसमें अल्प समय में हमारे मालेगांव आदरणीय सुनील जी का और मालेगांव के सभी महानुभावों का ये प्रेम है कि पूज्य गुरुदेव ने बहुत कम समय में, अल्प समय में यह अनुष्ठान की स्वीकृति दी है। और स्वीकृति के उपरांत हम लोगों से, सब लोगों से यह है कि आप अच्छे ढंग से इसको पूरी नियमित रूप से वहाँ जुड़े रहे हैं, नियमित रूप से आरती, हवन, भोजन, प्रसादी, इन सब व्यवस्थाओं में आप भाग लें। जय सनातन।